प्रेमाच्या नावेत बसलेले ते दोघं आणि अचानक गोळीबाराची चाहूल. हा फक्त हल्ला आहे की ध्रुवच्या खेळाचा भाग? नमस्कार मित्रांनो. कालपर्यंत सगळं शांत वाटत होतं. प्रेम, हसू आणि काही क्षणांचा निवांतपणा. पण काही लोकांसाठी शांतता म्हणजे वादळाची तयारी असते. आजचा दिलकशी भागात जिथे कनक प्रेमात हरवलेली आहे, तिथे ध्रुव मात्र प्रत्येक क्षण मोजतोय. कारण त्याला माहीत आहे, हल्ला कधी होणार नाही तर कसा होणार आहे. तर चला, प्रेमाच्या नावेतून थेट धोक्याच्या काठावर नेणारा दिलकशी भाग 24 सुरू करूया. सुरुवात कुठून झाली याला महत्त्व देण्यापेक्षा आता या वेळेला महत्त्व देऊन पुढे जाऊया. तो हळूहळू चालत तिच्यापर्यंत आला आणि तिच्याजवळ उभा राहत तिचा हात हातात घेऊन म्हणाला. तसे तिने सुद्धा मान उंच करून त्याच्या डोळ्यात पाहिले आणि त्याच्या डोळ्यात खरेपणा ती पाहू शकत होती. मी तुला पहिलेही सांगितलं होतं, ज्या दिवशी तू पुन्हा परत माझ्याकडे येण्याचा निर्णय घेशील त्या दिवसानंतर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. मग आपण पास्टवर बोलण्यापेक्षा प्रेझेंट आणि फ्युचरवर नाही का बोलू शकत? त्याने अगदी कमी शब्दात त्याचं म्हणणं व्यवस्थित मांडलं होतं. तसं पण फिरण्यासाठी किल्लेदार इंडस्ट्री सोडून अजून पण काही ठिकाणं आहे जे तू पाहिली नसेल. तुझी इच्छा असेल तर मी तुला नक्कीच दाखवू शकतो. तो तिला हसवण्यासाठी तिची मस्करी करत म्हणाला आणि त्याचा परिणामसुद्धा त्याला हवा तसा झाला. तिच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल आली. ती स्माईल बघत त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली. थोड्याच वेळात ते दोघं बाहेर निघाले. त्यांच्या मागे नेहमीप्रमाणे सिक्युरिटीचा ताफा होता. त्या गाड्या बघत कनक हळूच म्हणाली, यांना सुद्धा आपल्यासोबत फिरायला घ्यायचे. त्याने मिररमधून मागे पाहिले आणि स्माईल करत मान नकारात हलवली. सोबतच एका हाताने त्याने मोबाईलवर काहीतरी मेसेज टाईप करून मोबाईल ठेवून दिला. त्याचबरोबर दुसऱ्याच मिनिटाला त्याच्या मागे येणाऱ्या सर्व गाड्या दिसेनाशा झाल्या. ते पाहून कनक पुन्हा खुशीत व्यवस्थित आपल्या सीटवर बसली. त्याने तिच्या स्माईलकडे बघत तिचा हात आपल्या हातात घेतला आणि गिअरवर ठेवला. त्याच्या या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा कनकला हवेत तरंगल्याची फिलिंग येत होती. तिने स्माईल करत एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग लाजतच मान वळवून खिडकीबाहेर बघू लागली. तिच्या गालावर चढलेली लाजेची लाली बघून ध्रुवला तर आता आकाश ठेंगणे वाटू लागले. ते दोघेही प्रेमाच्या नावेत सफर करायला चढलेच होते की अल्बर्टचा मेसेज ध्रुवच्या मोबाईलवर येऊन धडकला. स्ट्रोम हॅज एंटर्ड गुरगाव. मॅम इज इन डेंजर. मेसेज वाचताच त्याने गाडीला अर्जंट ब्रेक लावला आणि मोबाईल घेऊन गाडीतून खाली उतरला. पण उतरताना गाडी लॉक करायला मात्र विसरला नाही. कनक तर फक्त बघत होती. आत्ताच तर सगळं ठीक होतं, मग आता लगेच काय झालं? किती वेळ आहे आपल्याकडे? त्याने अल्बर्टला फोन लावून विचारले. 10 मिनिटं. अल्बर्टने 10 मिनिट सांगताच त्याने तो फोन कट केला आणि लगेच अनुजनच्या सेक्रेटरीला कॉल लावला. तिला काही इन्स्ट्रक्शन देऊन तो आता पुढच्या कॉलची वाट बघू लागला. पुढच्या 5 मिनिटातच त्याला अनुजांचा फोन आला. अरे ध्रुव, संस्थेतील ती नलू अचानक पाय घसरून पडली आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आहे. त्यामुळे मी आत्ताच दिल्लीला यायला निघते. सकाळी जमलं तर घरी येते. अनुजांनी घाईघाईत बोलणं करून फोन ठेवला आणि इथे मात्र ध्रुवच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्याने गाडीकडे वळून पाहिलं तर आता त्याला त्याच्यासोबत कनक असल्याची जाणीव झाली आणि त्याने त्याचा हात कपाळावर मारून घेतला. सॉरी, आईचा फोन होता. तिच्या संस्थेत काही इमर्जन्सी आली आहे, त्यामुळे ती आता दिल्लीला यायला निघते. सॉरी एंजर, मला तुला घरी सोडून आईकडे जावं लागेल. तो तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिला खूप प्रेमाने समजवत होता. समजवत कसला, तिला गंडवत होता आणि त्या बिचारीला खरंच काहीतरी इमर्जन्सी असल्याचे वाटले. मी पण येऊ का? आतूला जर काही मदत लागली तर? तसा तो मनातच त्याच्या ॲक्टिंगवर खुश झाला आणि तसंच चेहऱ्यावर न दाखवता तिला म्हणाला, नाही, फक्त घरी जाऊन तू जेवण करून घेशील, कारण मला तर आईसोबतच थांबावं लागेल. रात्रीसुद्धा किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. त्याच्या नाटकी चेहऱ्याकडे बघत तिला खरंच वाटलं
आणि तिने तिची मान होकारात हलवली. तसं त्याने तिला एक छोटी स्माईल दिली आणि गाडी युटर्न घेऊन घराकडे वळवली. कनकला व्यवस्थित घराच्या आतमध्ये गेलेले पाहून आता त्याने गाडी पुन्हा स्टार्ट केली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. तो नेहमीच्या त्याच्या सिक्रेट प्लेसवर आला. तिथे अल्बर्ट आधीच येऊन उभा होता. करंट सिच्युएशन. येताबरोबर त्याने खुर्चीवर बसत अल्बर्टला विचारले. बाहेरून नॉनस्टॉप 20 मिनिट फायरिंग झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या माणसांनी त्यांना बिलकुल प्रत्युत्तर दिले नाही. बंगल्यामध्ये साधं चिटपाखरूही नसल्याने बंगल्याची सोडल्यास कोणतीही हानी झाली नाही. अल्बर्ट हाताची ग्रीप बनवून ताठ उभा राहत ध्रुवला अपडेट्स देत होता. गुड जॉब अल्बर्ट. उद्या संध्याकाळपर्यंत बंगला पुन्हा जसाच्या तसा दिसला पाहिजे. फायरिंग डिटेल्स. अल्बर्टला शाबासकी देत त्याने पुढचे कामही सांगितले आणि लगेच पुढचा प्रश्न विचारला. 6 गाड्यांमधून 20 लोक आले होते. गाड्यांनी सुरुवातीला बंगल्याला ठराविक अंतरावर उभे राहत वर्तुळाकार घेरा केला आणि मग त्यामधून लोकांनी खाली उतरत बेछूट गोळीबार केला. लोकल पोलीस मॅनेज झाले आहेत. ध्रुव खुर्चीवर बसून मागे डोकं टेकवत डोळे बंद करून अल्बर्टचं बोलणं ऐकत होता. फक्त 20 लोक. हा काही ट्रॅप असू शकतो. ध्रुव विचार करत म्हणाला. नो सर, सगळे लोक ताब्यात घेतले आहेत. ऑर्डर फक्त घाबरवण्यासाठी होत्या, मारण्यासाठी नाही. आणि त्यांना माहीत आहे मोठ्या मॅडम यांना तुम्ही दिल्लीला घेऊन आला आहात, म्हणून उद्या सकाळी त्या स्वतः विलावर येणार आहेत. अल्बर्टच्या बोलण्यावर ध्रुवच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. ठीक आहे, तुमचं लक्ष फक्त उद्याच्या सुरक्षतेवर ठेवा. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ नये. त्याला इन्स्ट्रक्शन देऊन ध्रुव अनुजांना भेटण्यासाठी हॉस्पिटलकडे निघाला. वास्तविक संस्थेतील त्या मुलीला काहीही झालं नव्हतं, पण अनुजांना ताबडतोब घरातून बाहेर काढण्यासाठी ध्रुवने ही चाल चालली होती. साध्या सरळ अनुजांचा संस्थेतल्या मुलींवर आणि महिलांवर फार जीव होता, त्यामुळे त्या लगेच निघाल्या. पण ध्रुवने मागेच त्यांना सांगितल्याप्रमाणे त्या कुठेही जाण्याआधी त्याला कॉल करूनच जायच्या. गजेंद्र गेले तेव्हा ध्रुवने नुकतीच कंपनी जॉईन केली होती. वडील गेल्यानंतर त्याला काही गोष्टींचा उलगडा झाला आणि अनुजांची सिक्युरिटी त्याने अल्बर्टच्या हातात सोपवली. पण मध्ये अल्बर्टवर असलेले काम आणि जबाबदारी वाढल्यामुळे त्याने फ्रान्समध्ये प्रसिद्ध असलेल्या एजन्सीला हे काम दिले होते. त्यांच्याच एजन्सीमधून आलेल्या जॉनने 5 वर्षापूर्वी ध्रुवसोबत गद्दारी केली. त्यानंतर मात्र त्याने पुन्हा हे काम अल्बर्टवरच टाकले. अल्बर्टसोबत बोलून तो हॉस्पिटलला आला. त्यावेळेस अनुजा तिथेच काळजीने बेंचवर बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी नीलसुद्धा बसून त्यांना काहीतरी समजावत होता. काकी, अगं तिला काहीच झालेलं नाही आहे. घरी जा, मी आहे इथेच. नाहीतर अशाने तुझीच तब्येत खराब व्हायची. नीलचं बोलणं ऐकून ध्रुवने नकारात मान हलवली आणि तो येऊन सरळ अनुजांच्या बाजूला बसला. ध्रुव, बरं झालं तू आलास. हे बघ, डॉक्टरांनी मी आली आहे त्याच्या आधीपासून तिला आतमध्ये नेलं आहे, पण मला कोणी काहीच सांगत नाही की नेमकं काय झालं आहे आणि इतका वेळ लागतो का तिला रूममध्ये शिफ्ट करायला. अनुजांनी हा प्रश्न विचारताच त्याने थोडंसं वाकून नीलकडे पाहिलं तर नीलने खांदे उडवले. तसं ध्रुवने कपाळावर अंगठा घासत अनुजांना म्हणाला. आई, तू का इतकी काळजी करतेस? बघ, बेस्ट हॉस्पिटल आहे, बेस्ट डॉक्टर आहे. डॉक्टरांना त्यांचं काम करू दे. हे बघ, तू घरी जा. कनक घरी एकटी आहे. मी इथे डॉक्टरांना भेटून सर्व व्यवस्थित लाईन लावून घरी येतो. त्याने अनुजांच्या मागे उभ्या असलेल्या दीपाला खुणवले. तशी दीपा लगेच पुढे येऊन त्यांना म्हणाली. येस मॅम, तुम्ही घरी जा. पेशंटची काळजी घ्यायला मी थांबते इथे. आणि तसंही संस्थेच्या बायकाही थोड्याच वेळात पोहोचतील. आणि जर काही इमर्जन्सी लागलीच तर मी तुम्हाला तसा कॉल करते. कनक घरी एकटी असेल या विचाराने अनुजांना घरी जायची ओढ जाणवली होती. म्हणून त्यांनी सुद्धा आढेवेढे न घेता ध्रुवला म्हणाल्या. ठीक आहे, मग मी घरी जाते, पण तू इथे सगळं बघून घे. नलूचं असंही कोणी नाही, एकटं आहे लेकरू, आणि त्यात कशी काय पडली काय माहिती. त्यांनी लगेच दीपाला नलूची काळजी घेण्याच्या ढीगभर सूचना दिल्या आणि मग ड्रायव्हरसोबत विलाकडे निघाल्या.
गुड जॉब दीपा. त्याने दीपाला तिच्या कामावर ॲप्रिशिएट केले. तसं ती खुश होत हलकी स्माईल करत जवळच असलेल्या रूममध्ये निघून गेली. 4 वर्षापूर्वी जेव्हा अनुजनच्या सेक्रेटरीने राजीनामा दिला तेव्हा त्याने दीपाच्या कामाला ॲप्रिशिएट करत दीपाला अनुजांची सेक्रेटरी म्हणून सामील केले. काय मग आता पुढे काय? दीपा रूममध्ये जाताच नीलने प्रश्न केला. आता काय? उद्या डायरेक्ट आजी साहेबांची आणि कनकची समोरासमोर भेट घडवून द्यायचा विचार आहे, ध्रुवने त्याच्या अगदी कूल अंदाजात सांगितले. अरे पण ती अजून आजी साहेबांना तेवढी ओळखत नाही. जर त्यांनी तिला काही हम करण्याचा प्रयत्न केला तर? नील काळजीने म्हणाला. मला नाही वाटत तसे काही होईल. तशी ती पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे आणि या 5 वर्षात तर ती शरीराने सुद्धा बरीच स्ट्रॉंग झाली आहे. म्हणूनच कॅम्पसमध्ये वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण अरेंज करून घेतल्या आणि आपण असं समजू की ही तिची परीक्षाच आहे. जर या छोट्या छोट्या गोष्टीत तिला माझी मदत लागणार असेल तर पुढे जाऊन मोठ्या मोठ्या वादळांशी कसं लढेल? आणि काही लागलंच तर मी तर नेहमी तिच्या सोबतच आहे. ध्रुव विचार करत म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर नीलने सुद्धा होकार भरला. पण ह्या वेळेस त्यांनी हद्द पार केली. बंगल्यावर डायरेक्ट शूटिंगची ऑर्डर होते म्हणजे काय? नील म्हणाला. त्यांना फक्त मला धमकवायचे होते. 10 मिनिटापूर्वी हा सर्व प्लॅन त्यांनीच लीक केला होता. ध्रुवने असे सांगताच नील आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे बघायला लागला. कोण काय गेम खेळतो आहे आणि कशासाठी खेळतो आहे याचा त्याला काही मेळ बसत नव्हता. ध्रुवला त्यांनी जरी हा प्लॅन सांगितला नसला तरी तो त्याला समजलाच असता. पण त्यांनी स्वतः हा प्लॅन लीक केल्यामुळे ध्रुव इतका शांततेत त्यांच्याविषयी बोलतो आहे हे नीलला लक्षात आले होते. अनुजांवर ध्रुवचा किती जीव आहे हे लक्ष्मीबाई चांगलंच जाणून होत्या. त्यामुळे अनुजांच्या जीवाला दुखापत झाली तर आयुष्यात कधी ध्रुवचं तोंडसुद्धा बघता येणार नाही. म्हणून त्यांनी गजेंद्र गेल्यावर इच्छा असूनही अनुजांना काही केलं नव्हतं. किंवा असंही म्हणता येईल की गजेंद्र गेल्यानंतर ध्रुव जास्तच सतर्क झाल्यामुळे त्या अनुजांना काही करू शकल्या नाही. ध्रुव खरंच सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे आहे का? आजीसाहेब आणि कनकची भेट धोकादायक ठरेल का? हा हल्ला फक्त धमकी होती की येणाऱ्या वादळाची सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, जर दिलकशीची ही गोष्ट तुमच्या मनाला थोडीशी जरी भिडली असेल, ध्रुव कनकचा हा प्रवास आवडत असेल आणि पुढे काय होणार याची उत्सुकता लागली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं मत, तुमची भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच प्रेम, थरारक आणि भावनांनी भरलेल्या कथा नियमित ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुमचा एक लाईक, एक कमेंट लेखिकेला पुढचा भाग लिहिण्याची नवीन ऊर्जा देतो. धन्यवाद.